विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। नमस्कार। सर्वप्रथम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर भविष्य सुरक्षित होईल। या वर्षापासून 21 ऑगस्ट हा आपण जलसंधारण दिन म्हणून साजरा करीत आहोत। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांनी पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश देत महाराष्ट्रात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली। त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा हा दिवस आहे। 15 ते 21 ऑगस्ट या काळामध्ये जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 या काळामध्ये जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे। यंदा या निमित्तानं मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर चे आयोजन करण्यात येत आहे। 21 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या 3 किलोमीटर या वॉकेथॉनमध्ये नागरिक, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे ही सर्वांना विनंती। युवकांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी माती आणि जलसंधारण या विषयावर 15 ते 19 ऑगस्ट या काळामध्ये रील स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। आकर्षण बक्षिसे असलेल्या या रील स्पर्धेतही युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मी करतो। त्याचबरोबर जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये माती आणि पाणी वाचवण्याबाबत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। माती आणि पाणी हे केवळ निसर्गाची संपत्ती नाही, तर आपल्या पुढच्या पिढीची ठेव आहे। आणि म्हणूनच चला आज एक निश्चय करूया, पाणी वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा। जलसंधारणाची चळवळ केवळ शासनाची न राहता ती आपल्या सर्वांची लोक चळवळ बनवूया। चला माती वाचू, पाणी जपू आणि सुरक्षित जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।